नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? आणि त्याहीपेक्षा खूप आपुलकीचा प्रश्न, घरात बसताय ना? मास्क लावताय ना? सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना? हे सगळं जरूर करा. पण तुम्हाला हसवण्याचा जो वसा आम्ही घेतलेला आहे तो घेऊन पुन्हा एकदा आलेलो आहोत, तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, सुरुवात करूयात आजच्या भागाला. सध्याच्या या सगळ्या काळामध्ये खरं तर पाहुण्यांपासून आपण थोडेसे लांबच आहोत, की पाहुणे तुम्ही थोडे दिवस तुमच्या घरी राहा, आपण काही दिवसांनी परिस्थिती निवळल्यानंतर भेटूयात. पण काय होतं, काही काही पाहुणे आपल्या घरात येतात. असंच झालं, एका घरामध्ये सासूबाई येत आहेत आणि जावई बापूंना ते नकोय. बघूयात मग आता जावई बापू सासूबाईंना घालवण्यासाठी काय काय ट्रिक करतायत. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत राहुल मगदुम, स्नेहल शिदम आणि कुशल बद्रिके. अगं काय नाना नाना चाललंय ये. जावा तिकडं. अरे जावा तिकडं, काय जावा तिकडं. मस्त एवढ्या दिवसांनी एकांत मिळाला म्हणून म्हणलं थोडं नाचावं, थोडं गावं. हा चल ए वाजव र. अरे चोरीचा मामला मामाही थांबला. अहो का बसा. मी काय म्हणते, नाचायचंच आहे ना, तसं चोरून घरात कशाला नाचायचं? बगीच्यात जाऊन नाचूया ना. मामा थांबलाय ना तिकडं. हा? पोलीस मामा थांबलाय ना तिकडं. होय. मग बाहेर गेलो तर बगीचा सुजवल आपला. नाही, नको नको. हो, इकडे या ना. मी तुम्हाला कशी दिसते? अरे हा काय प्रश्न आहे का? हा. हा काय प्रश्न आहे? हा काय प्रश्न आहे? अरे वर्षानुवर्ष तू तशीच दिसतेस या आईला. हा? फ्रेश, एकदम फ्रेश दिसतेस. जणू काही बाटलीतली हा? मनी प्लांट. अगं बाई. तुझ्याकडे बघितलं ना, मला नेहमी वाटतं काय अडचण मी घरी आणली एकदा. काय बोलताय? हे मला वाटतं हे मी गंमत केली. गंमत मस्करी. मनी प्लांटच आहे मी तुमच्या घरची. हो, तो मनी प्लांट केवढा वाढलाय. काय बोललात? नाही काय तुमच्या घरात मी आली आहे ना, म्हणून तुमच्या घराची भरभराट झाली आहे. काय बोलायचं म्हणून काय बोलू नकोस. जीभेला काय हाड आहे की नाही? अरे खानदानी श्रीमंत माणूस आहोत आपण. अरे घरात पण चपला घालून फिरतो म्हणजे काय? घरात सोड, वॉशरूमला पण चपला घालून जातो आम्ही. ते सगळेच जातात. सगळे श्रीमंत झाले. का बसा. नाही म्हणजे घरची श्रीमंती खानदानी आहे आमची. अरे बिर्याणी शिवाय कधी काय खाल्लं नाही आम्ही. हो ना, हो ना. आता हॉटेलच्या बाहेर 5-5 तास उभं राहिलं तर उरलेली देणार नाही का तो? उभं राहिलं म्हणजे मेहनत करतो आम्ही. कसली मेहनत करताय सांगताय मला? हा, अडचण बोलताय मला, मनी प्लांट म्हणताय. परत ओ दुसरं ओ ओ ओ काय भांडताय? आजचा दिवस काय? आज लग्नाचा वाढदिवस आहे ना तुमच्या. अशी भांडताय का? सर गोडी गुलाबी राहा जरा मस्तपैकी असे. भाऊजी, भाऊजी, अहो तुम्हालाच काळजी आहे भाऊजी. अहो हे तर विसरले, त्यांच्या काहीच लक्षात राहत नाही. हा, दुसऱ्यांचं दुःख ह्यांच्या बरं लक्षात राहतं. काय म्हणला? मी म्हणलं असं कसा? माझ्या लक्षात नाही. अरे आपल्या लग्नाचा वाढदिवस कोण विसरल? हा, अपघात माणसं विसरतात का कधी? काय बोलताय? माणसं असा विसरणारा माणूस आहे काय मी? माझ्या हाय चांगलं लक्षात. एखाद्या माणसाने गिफ्ट आणलं असतं. मग काय असाच आलो का मी? गिफ्ट घेऊन आलोय. गिफ्ट न घेऊन यायला मी काय तुषार देवालाय? हा? त्यांना कशाला घेताय मध्ये? मी आणलंय गिफ्ट, एवढंच मला सांगायचंय. बाई, काय आणलंय तुम्ही? नाही, आणलंय ना ते महत्वाचंय. मग? आता काय, पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हणावं. नाही नाही, बदरी पडला आणि पवित्र झाला असं म्हणलेस तरी घे तू. नाही, बरं झालं तुम्ही चपला आणल्या. मग? मला ना चपला हव्याच होतात, मला लय आवडतात. मला माहितीये ना तुला खायला आवडतात. काय म्हणताय? घालायला आवडतात. घालायला चपला. केवढ्याला आणल्या? एवढ्याला म्हणजे फुकट आणल्या. फुकट कस काय? जिच्या होत्या ना तिच्याकडे असं 10 मिनिटं टक्का मका बघत राहिलो
अशी फेकून मारली तिने. अहो पण तिने एक मारली असेल, दुसरी कशी आणली? मग मी लगेच शिटी मारली, दुसरी आपोआप आली. काय म्हणावं बाई या माणसाला, पर लाज काढली याने, फुकट आणले चपला. ए अगं फुकट आणणार आहे का तुझ्या बर्थडेला मी? हा अगं विकत आणल्यात, विकत. उगाय का? अरे बर्थडे आहे तुझा आज. अरे बर्थडे आहे भावाचा. भावाचा काय, बायकोचा? तुझ्याकडे बघून ते फिलिंग येत नाही म्हणून. कमावसा तुम्ही. बर्थडे आहे बायकोचा. अरे जल्लोष साऱ्या गायकोचा. काय बोलताय? गावाचा आहे जल्लोष साऱ्या गावाचा. जल्लोष साऱ्या गावाचा. कमावसा ओके. तुम्ही असे नाही सुधारणार. तुम्हाला सुधरवायला ना माझी आईच पाहिजे. ए बाई, त्या महामायेचं नाव घेऊ नको. काय म्हणले तुम्ही? हे महामायाळू बाईचं नाव कशाला घेते? उगा त्यांना तिकडं उचकी लागायची, उगा गचकायची म्हातारी. ओ नाही, उगा आपलं म्हातारीला त्रास व्हायचा ना, असं म्हणलं. काही त्रास बिसत नाही. ते आता येईल ना तेव्हा कळेल तुम्हाला. आता येईल म्हणजे? ऑन द वे ती येतच असेल आता. म्हणजे येते आता. आला थंडीचा महिना मला लागलाय खोकला, असं नाही जाणार मला मधाचं बोट कुणी चाकवा. मला लागलाय खोकला. अहो तुम्हाला खोकला लागलाय, मधाचं बोट कसलं चाटताय? तुम्हाला टेस्ट करून घ्यायची गरज आहे. तुम्ही टेस्ट करून घ्या, म्हणजे कसं तुमच्यासाठी पण चांगलं, आमच्यासाठी पण चांगलं. आणि महत्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळा. सोशल डिस्टन्सिंग. माझं घर ते डायरेक्ट तुमचं घर. अहो जावाय बापू, हे तसला खोकला नाही, गाणं नाही नुसतं म्हणायचं. अच्छा अहो ती रात्री जरा मी कैरी खाल्ली होती म्हणून जरा घशाला घरकर लागली, बाकी काही नाही. अच्छा अच्छा अच्छा. कलम लागायच्या वयात कैऱ्या कसल्या खात्यात काय माहिती. आ? काय म्हणला जावाय बापू? अहो माझ्यासारख्या बाईचं कलम लावणारा अण्णा नाही का अजून जन्माला यायचंय? कलम लावताय माझ. नाही नाही तसं नाही, मी म्हटलं म्हणजे कमाल करताय, कमाल करताय असं. जावाय बापू काय म्हणतात बघ ग जरा. काय हो? बघ तूच बघ राणे. राणी? ही तुमची राणी आसराणी म्हणून पण जाईल. ओ असं राणी सारखं जपलंय म्हणलं मी. हा आणि हे काय आणलंस तू? फक्त चहा आणलंस? फक्त चहा? अगं लाज वाटते का नाही तुला? नुसती चहा, काहीतरी खायला पण आण सोबत. एवढ्या लांबून म्हातारी आली, परत एवढ्या लांब लगेच जाणार म्हटल्यावरती काय खायला नको पोटात म्हातारीच्या? आई तू जाणार आहेस? हा. कुठं? काय हो? नाही म्हणजे ते हे त्यांच्या मनात तसंच असेल ना, असं मी म्हणलं. म्हणजे मी त्यांच्या मागे तेच लागलो होतो की असं कसं लगेच जाल, असं कसं लगेच जाल. आता आल्यात तर छान थांबा तुम्ही जरा, मस्तपैकी इथे राहा, चांगलं 20-25 मिनिटं थांबा आणि मगच जा. कुठे जाते मी नाही कुठं जाणार. नाही म्हणजे कसं की गावची आठवण येतच असेल ना, म्हणजे कसं मातीतली बाई ती कवा मातीत जाणार ओ. ते आपलं म्हणजे गावी गावच्या मातीची आठवण येतच असणार. आणि म्हैस, म्हैस गावची म्हैस तुमची हो, तुमच्याशिवाय राहत नाही ती, तिला तुमची केवढी आठवण येत असणार. नाही नाही ऐकून टाकली मस्ती मी आता. विकली? हो ऐकली. आता माझ्याच्यानं काम होईना झालंय ना, उगाच म्हातारपणाच्या त्या म्हशीला कशाला त्रास म्हणून टाकली इकून. खरंय, एका म्हशीलाच कळतं दुसऱ्या म्हशीचं दुःख. खरंय खरंय तुमचं जावाय बापू. अगं आई तुला म्हस म्हणतायत ते. ओ जावाय बापू. नाही हो नाही, मी म्हणलं कसं, आता तुम्ही ही म्हैस विकली ना, हा. ही दुसऱ्याच्या गोट्यात गेली असेल ना,
तिकडे आजूबाजूच्या म्हशी असतील है की नाही, त्या म्हशींना या म्हशीचं दुःख कळल असं म्हणलं. किती दिवस तिनं तुमचं थोबाड बघून जगायचं. काहीतरी बरं बघायला नको त्या म्हशीला. गप्प बसा जरा. नाही म्हणजे ते हे कोंबड्या कोंबड्या कोंबड्यांचं काय होणार. तुम्ही इथं असलात त्या कोंबड्या तडपडून मरतील. नाही नाही, तुम्हाला कोंबड्यांकडे जावंच लागल मामी. कोंबड्या वाट बघतायत. ओ अरे आईला कोंबड्यांची काळजी आहे. हा. मागच्या टायमाला ना तिच्याकडे एक कोंबडी होती हा. आणि हिला बाहेर गावी जायचं हा. होतं, तर ती कोंबड्यांची सोय करूनच बाहेर गावी गेली. काय सोय केली. बटर चिकन व्यवस्थित सोय केली तिने. एवढी काळजी आहे ना तिला, पर फ्राय केली कोंबडी आणि खाल्ली तिने. आता तर तिने 10 कोंबड्या पण घेतलेत. त्या 10च्या 10 कोंबड्यांची सोय लावून आलेल्याच दिसत्यात. पेंगतायत बघ एवढ्या. ए आई आई हं? अगं चहा पिताना कसली पेंगतेस तू. आता काय नाकाने चहा पिणार आहेस का. कपात नाक जातंय पार. नाही तर काय, यांचं नाक कपात आणि आमचं कपात. हा? आमच्या हातात कपात काय, हातात कप नाही. चहा नाही. जरा मी काय म्हणतो, वयात जरा थोडा चहा दे. कशाला पाहिजे एवढा चहा. हा सारखा आपला चहा चहा चहा. तुला सांगते आई, एवढ्यांदा चहा पितो ना माणूस, कंटाळा आलाय मला. अगं मागे यांचं रक्त चेक केलं होतं तर टी निघालं होतं त्याच्यात. बाकीच्या माणसांचा ए निघतो, ओ निघतो, बी निघतो, पण या माणसाचं टी निघालं होतं. अगं त्या किचनच्या ओट्यावर एवढ्यांदा टी होतो ना की त्याला OTT प्लॅटफॉर्म म्हणतो आम्ही आता. लागलं डोंगल वायफायला. काय म्हणलं, कसलं डोंगर. गाणं आहे, हे डोंगल हिरवा गार. बाबा बसा. पुरी तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आता मी आले का नाही, आता बघ ह्यांनी चहा मागितलं की चहा त्यांच्या हा? त्यांचा चहाच बंद करते असं म्हणायचं आहे मला. बाय 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 बाय. काय ग यो मुंबईतला उकाडा म्हणायचा. उकाडा. अरे उकाडा म्हणजे मुंबईचा उकाडा काय साधा का काय. आम्ही नुसता काढा ठेवतो तो आपोआप गरम होतो. एवढा उकाडा मुंबईत. अहो हे तर काहीच नाही. आम्ही नुसते मोदक ठेवतो ते आपोआप उकडीचे मोदक होतात. डेंजर उकाडा, एकदम बेकार. मी म्हणतो तुम्ही गावाकडे निघा. अहो हित तुम्ही बसलाय ना तिकडं मामी, तिकडं 2 म्हाताऱ्यांची डायरेक्ट वाफ झाली होती उकाड्या. आपण कशाला वाटफळ गप्पा मारत बसलो. गावाकडे कसा गारवा असतो. अहो मला हिथं सुद्धा गारवा मिळालाय. पुरगीला भेटली आणि माझ्या काळजाला गारवाच मिळाला. अहो फ्रीज हाय जुनं यो माझा. या हिशोबानं तर हिनं चूळ भरली तर बर्फ पडला पाहिजे. काहीतरी आपलं हे काय. हे बर्फ. बाबा बसा. गावाय बापू झुंबर चांगलं मस्त दिसतंय की. काय डोळ्यात काय फुल पडले का तुमच्या. पंखा येतो. दिसतंय ना हो पंखा इथं. मला हवा की माझ्या काय मरणाची वाट बघत बसलाय वय. ओ, पंखाला तू बस. लाव. बिघडलाय तो. असं कसं बिघडलं. सकाळी तर बरा होता. त्याच्यावरती पक्ष्यांनी घरट बांधलंय. त्या घरट्यामध्ये त्यांनी अंडी घातली आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांची अंडी पिल्ली आहेत. पंखा चालू केला तर ती पडतील आणि मग लावतो मी पंखा. नाही, नाही, नका. नाही, लावतो मी अहो, पंखा. नका. असं नाव आहे बापू. उगाच त्या अंड्या पिल्ल्यांचा शराब लागायचा आपल्याला. तुम्हाला हितला उकाडा सहन व्हायचा नाही. मी अजून लई खमकी आहे. अहो माझी सिरियल बघायचा टाइम झालाय ते म्हणते मी. अगं लाव ती माझी आवडती सिरियल आहे ना, पती माझं किती किती. कुठली सिरियल. पती माझं किती किती. तुमच्या अण्णा नाही घिचाच धसका घेऊन गेले. का बसा. सिरियल आहे ती. हा अगं ती पल्लवी आज तिच्या दुसऱ्या नवऱ्याचं 5वं लगीन आहे. लाव लवकर टीव्ही टायमिंग झालाय तोवर. कुठं आहे बघ रिमोट त्यो. अगं लाव लवकर पुढं जाईल की सिरियल. अगं आई तर सगळं रिमोट वर चालतं. रिमोटच सापडा ना मला. मी तेच म्हणतो मामी. कसं आहे बघा, आता रिमोट सापडना झालाय. टीव्ही लागणार कसा. तुम्ही रिपीट टेलिकास्ट बघा. रात्री 10चा. आता 5ची गाडी आहे की नाही, मी तुम्हाला 5च्या गाडीला सोडतो.
म्हणजे कसं तुम्ही 8-8:30 पर्यंत पोचाल, मस्त तिकडे जेवण कराल आणि मग मस्त रात्री 10चा रिपीट टेलिकास्ट बघा. चल ग सासू, चल ग सासू, तुझ्या गावी, चल ग सासू, चल ग सासू. ओ जावई बापू, गा बसा. रिपीट टेलिकास्ट बघायची काय गरज आहे? अगं त्याची पण सोय केली आहे मी. माझी सासू तुझ्या सासू सारखीच आहे रे. कसली? काय ए बघ, मोबाईल वरती बघीन मी सगळं एपिसोड आता. आई तू याच्यावरच बघ बाई सगळं. बया, काय ग? अगं बॅटरी संपली की ग. अगं बाई, चार्जर आहे का एखादा? जावई बापू, बघा तिकडेच होतं कुठेतरी चार्जर. ठेवलंय का? बघ बरं. आता गडबडीत मी आणायचा दिस. बघ बघ बघ, लवकर टाइम पुढे निघालाय. इथं नाही. नाही सापडते अगं. ह्याने कुठं ठेवलंय? आला का माझ्या? या बाजूला बघ कुठे दिसतंय का? इथं का? हा बघ. अगं बाई हवच. हा. अगं बाई, काय झालं का? अहो कुरतडलंय हा सगळा. आयो, उंदरान कुरतडली वाटतं ही पण वायर. तुम्हाला सांगतो ना मामी, तुमचं नशीब एक नंबर. झेंडू आहे झेंडू. हे बघा ना, आता वायर पण सापडणार. काय करणार आता? त्या उंदरांचा ना ताप झालाय डोक्याला. हा. सारखं आपल्या वायरी कुरतडत असतात. अगं मागच्या वेळेला वायर समजून यांच्या लेंग्याची नाडी कुरतडली त्यांनी. नशीब नाडी कुरतडली. हा? लेंगा कुरतडला असता तर केवढा महागावर पडला असता आपल्याला. मग साध आहे का? नाही, ह्याच्या पुढे ती एक पण वायर कुरतडणार नाही. हा ना? आणि ही वायर कुरतडणार तर उंदीर मेलाच म्हणून समजा. हो, कसं काय? कारण या वायरला मी उंदीर मारायचं औषध सोडलंय. हा. हे तू इतकं हे बरं झालं. आई तू जेवणार काय? अगं जेवणाचं कशाला पाहिजे आता? आता 4 वाजले, चहा पाणी झालंय, बस झालं. 5ला निघतील, 8:30ला पोहोचतील, 10ला रिपीट टेलिकास्ट बघतील. निघा तुम्ही मामी. मी थांबा हो जरा. आई काय करू? आमरस करू का? इथं आमचा रस काढते म्हातारी आमरस. काय जावई बापू. नाही नाही नाही, म्हणजे काय आंब्याचा रस्ता पाहिजे नाही का? अहो पण आंबेच नाहीत ना आपल्याकडे. अरे बाबा बाबा. अरे बापरे, आंबा नाही तू आहे? नाही ना. अगं तुला माहित आहे की मला ह्या सीझन मध्ये आंबा खाल्ल्याशिवाय जमतच नाही. अरे बाबा बाबा. आता कसं राहणार मग आम्ही आंब्याशिवाय? मला आंब्याशिवाय नाही चालत. ही बघा जावई बापू, कसा हात थरथरायला लागलाय माझा. हो, काल 7 वाजता पण असाच तरतरत होता. नाही नाही, आंबे नाहीत म्हटल्यावर कसं होणार म्हातारीचं? बाप रे. नाही नाही, मला आंबे हवेत. बाय बाय. मी एक काम करते, जातेच मी आता. आई, हा. अगं आई, जेवून तरी गेली असतीस ना. नाही नाही बाळा, मी येते आता. येऊ का? खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतंय. तुम्ही निघताय. ते बघा, निघाला पोचला तिथं, तुम्ही इथे करू नका. हा? आणि हे बघा, आमची काळजी करू नका तुम्ही. हा? या मामी, गेल्या गेल्या मामी. तुम्ही पण बघितलं नाही. गेली का माझी आई? जेवली असती हो, जरा 2 घास खाल्ला नसते. हे बघ, ती तिच्या घरी गेली आहे, देवा घरी नाही गेली. काय आपली रिॲक्शन केवढी. चल तिकडं, छान जरा. हा, मी काय म्हणतो, आज मस्त आपण बर्थडेचं सेलिब्रेशन करूया. तू सांग, मी खूप आनंदी आहे. तू सांग तुला काय पाहिजे. खरं तर आंबेच आणायला पाहिजे होते तुम्ही. हा, पण आता आंबे नाहीत ना, काय करायचं आपण? हा, उगा आपलं बाहेर पडायचं आणि आंबे सुजून आणायचे. हे बघ, मी काय करतो, मस्त पैकी आंब्याचा केक मागवतो. हा, आणि मग आपण दोघं तो केक खा. जावई बापू, त्याची काय गरज नाही केक बिक मागवायची. हे बघा, पिटी भरून मी आंबा आणले. ह्यात बी आंबा आहेत, ह्यात बी आंबा आहेत. महिनाभर आंबा पुरल आता आपल्या. आला थंडीचा महिना, छोटे छोटे पेटवा आई बघू दे. मला लागलाय. थंडीच्या महिन्यात तुझ्या बापानं आंबे ठेवले होते का? कुठली शेती तुझी? आता 2 महिने पुरतील आंबाई. ह्या ट्रंक मध्ये आहेत, या पिटी मध्ये आहे ती. म्हातारी 2 महिने उठत नाही आता. बया, तुमच्या
तुझ्या सोफ्याला रिमोटचं बटन नाहीत काय? मी बसले आणि टीव्ही लागला. फॅन लागला, टीव्ही लागला. आता 2 महिने पुरले एवढा आंबा येते. आता मला काय टेन्शन नाही. का जावाय बापू देऊ का एक? नको नको, तुम्ही खा आपले. हो, या. माझ्या अंगणी नांदते सासू माझी सायको, सासू माझी सायको, आई ग सासू माझी सायको. प्रेक्षक हो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका सुपरस्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेतली, ती त्यांच्या रोल मॉडेलसह. आणि त्यांच्या या प्रयत्नांना आणि अपयशातून सुद्धा शिकण्याच्या वृत्तीला डेन्व्हरकडून शुभेच्छा देत प्रदान केलं डेन्व्हर शाहरुख खान ऑटोग्राफ कलेक्शन मधलं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. डेन्व्हर तर्फे हा यशाचा सुगंध असाच दरवळत राहो. डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्ही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस. तर मंडळी, आता वेळ झाली आहे चहा आणि बरंच काही या आपल्या सेगमेंटकडे जाण्याची. कालच्या भागामध्ये या सेगमेंटमध्ये आपण भेटलेलो आहोत भाऊ कदम यांना आणि आजच्या भागात सुद्धा ते आपल्या बरोबर असणार आहेत. सुरू करूयात चहा आणि बरंच काही विथ भाऊ कदम. मित्रांचं खूप मोठं स्थान आहे नाही तुझ्या आयुष्यात? हा, मित्र खूपच. म्हणजे आता आमच्या चाला हवा येऊद्यामध्ये जे आमचे सगळे मित्र आहेत त्यांची नावं तर मला. आणि मित्र कमालच. म्हणजे सच्चा मित्र असेल ना तो जीवाला जीव देतो, पण खरंय. त्याच्यापेक्षा मोठा मित्र असेल ना तर तो लई त्याला घे 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 घे. घे ना भाऊ, चहा घे ना. कुशल बस ना यार. अरे बस ना प्लीज. नाही सर, खाली अरे चाय- बस ना यार, बस गप्पा मारू, बस ना. नक्की. 100%. तू जाणारच थोडी बस. मी फक्त चहा द्यायला तो आलो चहा होतो. द्यायला आला होता रे. सेगमेंटचं नाव आहे ना चहा आणि बरंच काही. तो चहा तरी मी very विचारलं, kind, very मी sweet of you. एकटाच आहे ना सेलिब्रिटी. पण सलीम, अरे खरंच तू एकटा होतास. ही खुर्ची तुझ्या वलयासाठी ठेवली होती. कदाचित ती नसेल आधी, ह्याने ती आणली असेल ओढून. गैरसमज सर. मी फक्त चहा द्यायला आलो होतो की नाही, की बाबा इथे चालू इंटरव्ह्यू मध्ये याला थकायला होतं, कोण चहा देणार. काय थकायला केलं काय, मी येऊन बसलोय. आता बहुतेक हा येऊन तुला थकवतोय. आता तेच होणार आहे. पण कधीपासूनची मैत्री तुमच्या दोघांची? मी असं ऐकलंय की स्ट्रगलिंग टाइम पासून. म्हणजे एक डोंबिवलीवरनं एका फास्ट ट्रेननी दोघे असे, म्हणजे हात खाली घ्यायला पण जागा नाही इतक्या गर्दीतनं प्रवास करायचा. तिथपासूनची मैत्री. ही मैत्री झाली कशी? यदा कदाचित नाटक करत होतो, हा त्यावेळी आमची ओळख झाली हा. आणि मग सुरू झालं. काम पण छान करत होता आणि धमाल पण त्याची चालू होती. मी खरं तर भाऊचा फॅन झालो आधी. मला भाऊचं काम प्रचंड आवडायचं आणि आवडतं आजही. आधी मी त्याच्या कामाचा फॅन झालो, मग आमची मैत्री झाली आणि आमचा रूट पण एक होता. तर मग येणं जाणं तेव्हापासनं 2000 पासनं आज 2021 पर्यंत आम्ही एकत्र प्रवास करतो सर. हा, म्हणजे मी ऐकलंय की आता देवाच्या दयाने दोघांकडे 2-2 गाड्या आहेत आणि सगळं सुखवस्तू आहे, पण अजूनही तुम्ही एका गाडीतनं प्रवास करता बरं का. दोघे एका गाडीतनं प्रवास करतात आणि दुसरी जी गाडी असते, म्हणजे उदाहरणार्थ कुशलच्या गाडीत दोघे चालले तर भाऊची गाडी आणि ड्रायव्हर रिकामे येतात आणि जातात. हो. एक गाडी घेणं मागे पण काहीतरी किस्सा आहे ना? फू बाय फूचं सीझन चालू होतं तेव्हा. बरोबर. तर दोघंही होतो आम्ही त्या सीझनला. तर ट्रेननी यायचो जायचो. तर आमचा एक मित्र आहे, तर त्याच्याकडे गाडी होती. तर येता आता अशी ओळख झाल्यानंतर, अरे मी ठाण्यातच आहे, तुम्ही तिकडून या, मग आपण एकत्र इकडे येऊ स्टुडिओत. म्हटलं चालेल, बरं होईल तेवढं. कारण तेव्हा पैसे नव्हते आमच्याकडे काय बाबा गाड्या घेऊ शकतो. त्याच्याकडे कार होती. म्हटलं ठीक आहे. असं करता आम्ही 1-2दा झालं येणं जाणं झालं. एकदा मग असं झालं की आम्हाला लेट झाला. बरं. त्या आमच्या मित्राने आम्हाला खूप ऐकवलं की एक तर तुम्हाला फुकट घेऊन जायचं आम्ही आणि तुम्ही वेळेवर येणार नाही. तर नाही अरे आम्ही वेळेतच निघालो होतो डोंबिवलीवरनं, पण डोंबिवलीवरनं इतकी गर्दी होती ट्रेनला, ट्रेन नाही पकडता आली आम्हाला. तर ते थोडा त्याचा गैरसमज झाला की तुम्हाला माझंच आलाय, आम्ही तुम्हाला फुकट घेऊन जातो वगैरे. मग असलं आम्हाला थोडंसं ऐकवलं. मी तर खूप हर्ट झालो, माझा तर खूप इगो हर्ट झाला खरं तर. पण त्यानंतर आम्ही त्याची लिफ्ट कधीच घेतली नाही. बरं. त्यानंतर आम्ही डोंबिवली टू मीरा रोड बाईकने प्रवास करायचो, एका बाईकने, ज्याच्यामध्ये आम्ही पेट्रोल शेअर करायचो दोघेही. अर्धे पैसे काढून आम्ही पेट्रोल शेअर करायचो
आणि आम्ही शूटिंगला जाऊन यायचो. कमाल. आणि तेव्हा भाऊ म्हणाला होता की एक दिवस तुला सांगतो हेच लोक आपल्याला गाडी घ्यायला भाग पाडतील. आणि तसं झालं. त्याची एक फॅन सर, इतका मेलोड्रामा मी पाहिला ना. आम्ही पुण्यात एकीकडे इव्हेंट करत होतो. लोकांची ही झुंबड म्हणजे बाबा बाबा बाबा. आणि सगळ्यांना आम्हाला भेटायचं होतं. त्यातले आयोजकांची जवळजवळ 200 माणसं होती. त्या सगळ्यांना आम्हाला भेटायचं होतं. बापरे. ते म्हणाले की एक 50-60 माणसांना तरी भेटा कमीत कमी. तर मग आम्ही म्हटलं की ओके, आम्ही भेटतो. एक फोटोग्राफर ठेवा आणि ती माणसं 4-4 माणसं सोडा, आमच्याबरोबर ते उभी राहतील. पटकन एक फोटो काढायचा, त्यांना निघायला सांगायचं. आणि मेलोड्रामा. एक ताई आल्या, आतमध्ये आल्या. भाऊ 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 भाऊ. ताई चला, ताई ताई या, ताई भाऊ या ना, या पटकन फोटो काढू, या ना या. भाऊ भाऊ नाही, भाऊ नाही, भाऊ. ताई या ना, फोटो काढूया, कारण मागे खोळंबले खूप लोक होते. आणि आम्हाला निघायचंय. कार्यक्रम संपलाय आता, चला. ताई या ना, फोटो काढूया. मला सांगा ताई, या ना फोटो काढूया. ताई या ना ताई, फोटो काढूया. फोटो नको आहे मला. व्हॅनिटी शांत. फोटो नको आहे. भाऊ तुम्हाला बघितलं, बास झालं. बास, आता मी सुखाने जायला मोकळी. बास. असं म्हणते गेल्या, गेली. फोटो काढलाच नाही. नाही. किती कमाल आहे. पण कमाल. आयुष्यात अनेक असे किस्से घडतात, जे किस्से आयुष्यभर चटका लावून जातात. वडिलांचं जाणं ही एक गोष्ट आहे जी तुला नेहमी हळवं करते. तुझं हे स्टारडम, तुझा हा ऑरा, हे सुख, हा पैसा, हे तुझे वडील पाहू नाही शकले. हो. ते तर दुःख आहेच. म्हणजे खूप वर्ष, म्हणजे आता कधी कौतुक होतं किंवा आता पुढे पुढे जात असतो आपण, यश मिळवत असतो, त्यावेळी ते आठवतं. म्हणजे घरी गेल्यानंतर, त्या प्रसंगी नाही, पण घरी गेल्यानंतर कुठेतरी एकांतात ते, अरे आज बाबा असायला लागले, म्हणजे हे बघितलं असतं त्यांनी, हे वाटतंच. आता कसं आईला ओळखतात माझ्या की ह्या रे भाऊ कदमची आहे, असं होतं ना तिचं. तर तसं वडिलांचं पण ते खूप माझ्याकडे म्हणजे कौतुकाने पाहिलं असतं खूप. म्हणजे त्यांना अपेक्षा पण नव्हती मी इकडे काहीतरी करेन, की हा थिएटर करून काहीतरी, त्यांना मग नाटकं बिटकं करतो हा काहीतरी, एवढंच माहीत होतं. बाबा, भाऊचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि आज भाऊ तुमच्यासाठी काहीतरी सादर करणार आहे. गोड मानून घ्या भाऊ. जोरदार टाळ्या.
भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासाठी. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं हे गाणं काहींच्या आयुष्याचा सार बनून जातं. मग स्क्रिप्टच्या प्रिंट असो, कपडेपट, प्रॉपर्टी की मेकअप की कलाकारांना वेळेत आणणं असो, सबका बोझ हा बच्चन हसत डन डना डन डन म्हणत आपल्या माथी ठेवत असतो. मैं ना म्हणत सेटवरची विनोदी हवा सतत खेळती ठेवणाऱ्या आमच्या निर्मिती समन्वयक प्रदोष नार्वेकरला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक 3च्या बरोबरीचा आणि काम डन डना डन डन. जिलेट गार्ड 3 एक ब्लेड टिकतं 1 महिन्यापर्यंत. प्रदोष, हे आता डॉक्टरने ओळख करून दिली तुमची की तुम्ही सगळ्यांच्या बिलाचं बघता, हिशोब सगळे तुम्ही ठेवता, पण ही दिलाची काय भानगड आहे? नाही दिलाची काहीच नाही भानगड. नाही असं कसं? आम्हाला कळलंय दिलाची भानगड अशी आहे की प्रदोष सध्या स्वतःचं लग्न जुळवण्याचा प्रयत्न करतायत. हो नक्की. आणि मित्रांना अशी रिक्वेस्ट करताय की सध्या माझ्या मॅट्रिमोनियल साईटचे पैसे तुम्ही भरा, माझं लग्न जुळलं की मी तुमचं बिल ओके करून देतो. नाही बिलाचं नाही बोलत आहे मी. त्यांना बोलतो तुम्ही पहिले पैसे भरा, मी नक्की देणार तुम्हाला पैसे. बरं, ते काय पैसे ते भरतील, तुम्ही भरतील, कोणी करा, पण जेव्हा कधी पैसे भराल आणि मॅट्रिमोनियल साईटवर नाव नोंदवाल बरोबर, तेव्हा जिलेटच्या या किटनी दाढी करा, मग फोटो काढा आणि तो मॅट्रिमोनियल साईटवर टाका. हो बरोबर. ओके, जोरदार टाळ्या प्रदोषसाठी. मंडळी, चला हवा उद्याच्या मंचावरती आजपर्यंत अनेक प्रयोग झाले आणि असाच एक विशेष प्रयोग म्हणजेच कीर्तन. या कीर्तनाच्या माध्यमातून नेहमीच एक वेगळा विषय आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आणि हा विषय अरविंद जगताप यांनी लिहिला. आज अरविंद सरांच्या लेखणीतून एक आगळं वेगळं कीर्तन तुमच्या समोर येत आहे. बघूयात आजचं कीर्तन काय आहे. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गबाळ्याचे काम नोहे. संत तुकाराम महाराज म्हणतात पाहिजे जातीचे. मंडळी, खरं सांगू का, ज्या टायमाला मी हे अभंग घेतो तेव्हा लोक सावरून बसलेले असतात, एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसतात. जातीचं काय आलं की माणूस आपोआप सावध होतो. प्रत्येक जातीचा माणूस जातीच्या माणसात गेला की पहिलं वाक्य बोलतो, आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे बाबा. पण तिथनं उठून गेला की लगेच बोट मोडायला सुरुवात होते. अहो, दाराला दार असणाऱ्या शेजाऱ्यांचं पटत नाही. एवढंच नाही मंडळी, सख्या भावाचं पटत नाही, बहिणी भावाचं पटत नाही. मग मला सांगा, जातीतल्या लोकांचं कसं काय पटणार? गप्पा मारायला भारी वाटतो, आपल्या जातीतल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, गप्पा मारायला भारी वाटतं. पण मला सांगा मंडळी, आपल्या देशातल्या सगळ्या लोकांनी जर असं ठरवलं की आपल्या जातीतल्या माणसांना मदत करायची, त्यांचा विकास घडवून आणायचा, तर आईच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो मंडळी, या जगात गरीब कुणीच राहिला नसता. पण असं होतं का? पण असं अजिबात होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मंडळी, तुम्हाला सांगतो, चाळीत राहणाऱ्या माणसाला वाटतं आपण अपार्टमेंट मध्ये जावं, अपार्टमेंट वाल्या माणसाला वाटतं आपण बंगल्यात जावं, बंगल्यावाल्याला वाटतं आपण फॉरेनला जावं. पण मंडळी, आईची रक्ताची शपथ घेऊन सांगा, किती आई बापाला वाटतं की आपलं पोरग फॉरेनला जाऊ नये? प्रत्येकाला वाटतं, पण का जाऊन द्यायचं? राहू द्या ना, इथंच आपल्या जातीतल्या माणसात राहील. राहू दे म्हणलं तर नको बाबा म्हणतात, जाऊ दे त्याला फॉरेन. म्हणून तुम्हाला सांगतो, संत तुकाराम महाराज हे असल्या जातीपातीबद्दल बोलत नाहीत. ते म्हणतात येथे पाहिजे जातीचे. म्हणजे काय तर माणूस जातीचा पाहिजे, म्हणजे खास पाहिजे. आता मला सांगा, खास म्हणजे काय? पिक्चर मधल्या हिरो सारखं 50 फुटावरून उड्या टाकताय होते आणि शूटिंग संपल्यावर त्याला सांगा 10 फुटावरून उडी टाक, फाटती पॅन्ट. असला हिरो नको आहे आपल्याला. आता मला सांगा, रिअल हिरो कसा असतो? रिअल हिरो असतो, नीट कान देऊन ऐका मंडळी, रिअल हिरो असतो मयूर शेळके सारखा. आठवतो का मयूर शेळके? आठवा.
हिरो नाव ऐकल्याबद्दल डोळे पुढे आला पाहिजे. तुम्ही आठवा, मी तुम्हाला एक ऐकलेली गोष्ट सांगतो तोपर्यंत. एका गावात एक गरीब माणूस होता बरं, गरीब माणूस. आता गरीब कशामुळं, काम धंदाच काय करत नसतंय होते. रोज उठायचं, गावातनं फिरायचं, ह्याच्या घरात त्याच्या घरात, ज्वारी माग, गहू माग, तांदूळ माग, असं मागा मागे करून जगत होता. झालं रोजच्या सारखं आज पण तो गावातनं फिरायला लागला, धान्य मागायला. घराबाहेर पडून 2-4 लोकांच्या शिव्या खाल्ल्या. पुढे गेला, एका माणसानं मुठभर ज्वारी दिली. ती बिचाऱ्यानं ती ज्वारी घेतली आणि पुढे जायला निघाला. पुढनं बघतोय तर अचानक राजा समोर येताना दिसला. आधी वाटलं आपण काहीतरी भानगड तर केली नाही ना, आपल्याकडं काही चुकलं तर नाही ना. गेल्या हप्त्यात एकाचा आपण आंबट चोरलं, शेजाऱ्याची वाळत घातलेली कपडे चोरली. होतच तसं होते. ती राजाला कळलं का काय, म्हणून आपल्याला शिक्षा द्यायला आलाय. ह्याला कळायचं बंद झालं. हळूहळू राजा त्याच्याकडंच यायला लागला. राजा समोर आला. राजा असा घोड्यावरनं खाली उतरला. राजाच्या चेहऱ्याकडे बघितलं ह्या माणसानं, तर राजाचा चेहरा एकदम प्रसन्न प्रसन्न चेहरा जसा बघितला तसं शांत झालं. त्याच्या जीवात जीव आला. म्हणला आता चांगली संधी आहे. राजा खुश आहे म्हणल्यावर राजाला काहीतरी मागितल्यावर काय ना काहीतरी राजा खुशीत देणार, काहीतरी भेट वस्तू देणार. असं काहीतरी मागायला ह्या माणसानं तोंड उघडणार. तेवढ्यात राजानं तोंड उघडलं. म्हणला मी आज राजा असलो तरी मी दान मागायचं ठरवलंय. माझ्या ज्योतिषानं सांगितलंय की रस्त्यात जो तुला पहिल्यांदा माणूस दिसेल त्याला दान माग, तो जो काही देईल ती घे. ही बिचार नाग्या आहे हो. नाराज झालं होते. त्याला फक्त घ्यायची सवय होती, द्यायची त्याच्या बाप जन्मात माहित नाही हो. माणसानं आपलं लाजत काजत झोळीत हात घातला तर झोळीत त्याला माहित होतं आपल्याकडे फक्त मुठभर ज्वारी आहे. ती जर आपण त्या राजाला दिली तर आपण खाणार काय. फार फार तर घरी गेल्यावर बायकोच्या 4 शिव्या खाणार. दुसरं कोण असतं तर नाही म्हणू शकलो असतो, पण राजा आहे, राजाला नाही कसं म्हणायचं. बिचाऱ्यानं लय विचार केला, लय विचार केला. झोळीत हात घातला आणि त्या ज्वारीच्या मुठभर ज्वारी होती त्यातला एकच दाणा बाहेर काढला आणि राजाला दिला. म्हणला बाबा राजा, मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे फक्त ज्वारीचा एकच दाणा आहे, बाकी काही सुद्धा नाही. राजा पण मनातल्या मनात हसला. म्हणला तुझ्याकडे ज्वारीचा एकच दाणा आहे तरी तू मला तू दिलास, तुझं कल्याण होईल. गेला निघून राजा. ही पण विचार करत करत चालायला लागलो हो येडती. त्याच्या मनात सारखा विचार येत होतं, काय नालायक राजा आहे तो. स्वतः प्रजेला द्यायचं सोडलं, हे प्रजाकडनं भीक मागायला लागलाय. गेल्या गेल्या बायको दारातच उभी होती. बायकोला सगळी हकीकत सांगितली. बायकोला पण राग आला. बायको पण झिट झिट शिव्या द्यायला लागली. बायकोला ती मुठभर ज्वारी आणलेली बाहेर काढली आणि बघायला लागली. साफ करून डोळं चमकलं हो तिचं. अहो बघितलं तिनं तर त्या मुठभर ज्वारीत एक दाणा सोन्याचा झालेला. डोळं मोठं करून दोघं पण बघत राहिली हो तिकडं त्या सोन्याच्या दाण्याकडं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण एकच दाणा त्या राजाला दिला होता आणि बरोबर एकच दाणा सोन्याचा झाला. म्हणजे आपण जेवढं देतो तेवढंच आपल्याला मिळतं. बायको लागली चिंता तान 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 करायला, शिव्या द्यायला लागली. सगळी ज्वारी कामन तुम्ही दिली नाही. आता या माणसाला पश्चाताप झाला हो. अजून आपण थोडी ज्वारी द्यायला पाहिजे होती. निदान 1 नाही निदान 10 तरी दाणे द्यायला पाहिजे होते. निदान 10 नाही 50 तरी द्यायला पाहिजे होते. अरे आता कुठं देतो नाग्या. आता वेळ निघून गेलेली होती आणि साधी सुधी वेळ निघून गेली नव्हती तर सोन्याची वेळ निघून गेली होती. आपण त्याच वेळेला मन मोठं केलं असतं तर विठ्ठल 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 विठ्ठल. हो मंडळी, खरं सांगतो, मन असं अचानक मोठं होत नाही. माणूस अचानक दिलदार होत नाही. माणूस अचानक उदार होत नाही. त्याला जातीचाच पाहिजे असतो. कोणत्या जातीचा? कोणत्या जातीचा पाहिजे असतो?
ही जात वेगळीच जात आहे, चांगल्या मनाच्या माणसाची जात. आपल्याकडे जर 10 रुपये असतील तर 5 रुपये लोकांच्या कामी कसे येतील ह्याचा विचार करतात. अहो मंडळी बघा, बिल गेट सारखा माणूस जगात 1 नंबरला होता श्रीमंतीच्या बाबतीत. त्यानं आपली संपत्ती गोरगरिबांना दिली, लोकांच्या आरोग्यासाठी दान केली. श्रीमंतीच्या बाबतीत त्याचा नंबर घसरला, पण माणुसकीच्या बाबतीत तो 1 नंबरला गेला. बघा ओ बघा, आपण आता बघतोय लोकांची पिळवणूक करणारे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत. काय मिळतं त्यांना? फक्त पैसेच नाही तर लोकांच्या शिव्या शाप पण मिळतात. अहो मंडळी, बिल गेट्स सारखी थोडीच माणसं असतात ज्यांना लोकांचे आशीर्वाद भेटतात, जसे आपले रतन टाटा. मला सांगा मंडळी, रतन टाटा आणि बिल गेट्स हे एकाच जातीचे आहेत का? हो, एकाच जातीचे आहेत का? नाही. पण माणुसकीची जात आहे ना, त्या जातीतले हे दोघं पण आहेत. अहो मंडळी, अजिम प्रेमजी, वॉरेन बफे सारखे गरिबांसाठी मदतीला धावून जाणारे लोक हे एका जातीचे. ह्यांनाच तुकोबाराया म्हणतात. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गबाळ्याचे काम काय. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, ह्याच जातीचा माणूस आहेत मंडळी, ह्याच जातीचा माणूस आहे तो तरुण म्हणजे मयूर शेळके. नेरळचा राहणार आहे, रेल्वे कर्मचारी आहे. रेल्वे स्टेशनवर एक बाईची अंध होती, तिचा मुलगा असा हातातनं निसटून रुळावर पडला. अहो विचार करायला वेळच नव्हता. समोरनं अशी 100च्या वेगाने येणारी अजस्र रेल्वे धाडधाड 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 करत येत होती आणि रुळावर आपल्या आईकडे जाण्यासाठी धडपड करणार ते लेकरू होतं, धडपडत होतं वर येण्यासाठी. प्लॅटफॉर्मवर काहीच दिसत नसलेली, आयुष्यभर डोळ्यासमोर अंधार असलेली ती आई. आणि त्याच काही सेकंदात मंडळी देव धावून आला. आणि देव म्हणजे मयूर शेळके. अहो त्यानं त्या मुलाला रुळावरनं उचलून सुरक्षित प्लॅटफॉर्मवर नेलं. पण एवढी सगळी घटना घडून पण अहो स्वतःच्या घरात पण मयूर शेळकेनं सांगितलं नव्हतं. ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बाहेर आला, सगळ्या दुनियेत व्हायरल झाला, त्याच वेळेला आपला खरा हा हिरो मयूर शेळके हा लोकांना कळाला. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, एरा गबाळ्याचे काम नोहे. पण मंडळी खरं सांगू का, मयूर सारख्या माणुसकीच्या जातीची लोक आता कमी होत चाललेत. अशी माणसं वाढायला पाहिजेत. अहो या जगात येडे गाबळे खूप आहेत हो, पण करोडो मयूर शेळके हे जन्माला आले पाहिजेत, तरच हे जग सुंदर होईल आणि झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, आम्हाला खूप मजा आली तुम्हाला भेटून आणि तुम्हाला सुद्धा अर्थात आम्हाला भेटून मजा येतच असेल. तुमचं मनोरंजन सुरूच राहणार आहे. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.